नमस्कार मंडळी, माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मध्यंतरी मैत्रिणीकडे गेले असताना तिने मटका कुल्फी खायला दिली, तर तिला मी म्हटलं की कुल्फी खाऊन झाल्यावर हे मटके फेकून देऊ नकोस, ते मला दे, त्याचा मी काहीतरी उपयोग करीन. तर त्याप्रमाणे तिने हे मला मटके आणून दिले. माझ्याकडे हा पोळ्यांचा मोठा डब्बा आहे, पण हा कधीतरीच माझ्याकडनं वापरला जातो सणावारी वगैरे. तर म्हटलं या डब्याचा उपयोग करूया आणि हे मटके आहेत त्याचा पण उपयोग करूया आणि मिसळण्याचा डब्बा बनवूया. कायम मी मिसळण्याच्या डब्यामध्ये हे पेपर ठेवते. आपल्याकडे जो किचन रोल असतो ना, त्याच्यातले हे पेपर आहेत. तर ते मी गोलाकार कट करून या मिसळण्याच्या डब्यामध्ये ठेवते, जेणेकरून आपण मसाले घेताना ते थोडेफार सांडतात, तर डबा खराब होऊ नये म्हणून अशा प्रकारे मी पेपर ठेवते. डब्यामध्ये पेपर घातल्यानंतर इथे मटक्यांमध्ये मी मिसळण्याच्या डब्यात जे काही मसाले असतात ते सगळे याच्यात भरलेले आहेत. आणि माझ्याकडे हे 2 असे चमचे होते, तर हे 2 चमचे मी याच्यात ठेवलेले आहेत. 4 कप आणि किटली असा माझ्याकडे एक सेट आहे. तर त्याच्याबरोबर 4 हे चमचे आले होते, तर त्यातले 2 चमचे फुटले, तर हे 2 चमचे मी ठेवून दिले होते, तर ते आता याच्याकरता मी वापरत आहे. ध्यानीमनी नसताना पटकन असा हा माझा मिसळण्याचा डब्बा तयार झालेला आहे. आपल्या घरामध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्या आपण पटकन फेकून द्यायला बघतो, पण त्या फेकून न देता त्याच्यापासून असं काहीतरी आपण बनवू शकतो, जे या मी कुल्फीच्या मटक्यांपासून आज बनवलेलं आहे. तर अशाच तुमच्या घरातसुद्धा काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील तर त्या फेकून न देता त्याच्यापासून असं काहीतरी नक्की बनवा. धन्यवाद. बाय बाय.